नाशिक लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी माघारीचा आजचा तिकडचा शेवटचा दिवस आणि महायुतीला स्वामी शांतिगिरी महाराजांचं मात्र मोठं टेन्शन आहे। शांतिगिरी महाराजांनी माघार घ्यावी याकरता महायुतीच्या नेत्यांचे सर्वतोपरी प्रयत्न झाले, तर शांतिगिरी महाराजांनी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास नकार दिला असून ते अपक्ष लढवण्यावर ठाम आहेत, अशी माहिती बाबाजी भक्त परिवाराने दिली आहे। शांतिगिरी महाराजांमुळे हेमंत गोडसे हे जे महायुतीचे उमेदवार आहेत त्यांना मोठा फटका बसू शकेल अशी शक्यता वर्तवण्यात येते। ही निवडणूक बघा जनता जनार्दनाने हातात घेतलेली आहेत आणि जनता जनार्दनाने भक्त परिवार बाबांना उभे केले आहेत आणि त्यांनी ठाम निर्धार केलेला आहे की यावेळी लोकसभा नाशिक 2024ची निवडणूक लढायची आणि जिंकायची आणि त्यामुळे माघारी घ्यायचा आता प्रश्न संपलेला आहे। त्यामुळे ही आमची लढाई, ही जी लढाई निवडणुकीची होत आहेत ही कोणाच्या विरोधामध्ये नाहीत, कोणी आमचे शत्रू म्हणून नाहीत, कोणाचा विधी स्वार्थ म्हणून नाहीत आणि फक्त ही लढाई एकासाठी देशाच्या हितासाठी आहेत। तर शांतिगिरी महाराज नेमके कोण आहेत आपण पाहूया। शांतिगिरी महाराज हे जनार्दन स्वामींचे उत्तराधिकारी आहेत। भजन, प्रवचन, अनुष्ठान, सत्संग यातून धार्मिक कार्य ते करत असतात। अनुष्ठानाच्या माध्यमातून व्यसनमुक्तीसाठी त्यांचं मोठं कार्य आहे। 4 लाखाहून अधिक लोकांचा त्यांचा भक्त परिवार आहे। शांतिगिरी महाराजांचे देशभरामध्ये 115 आश्रम आहेत। शांतिगिरी महाराजांचे 7 गुरुकुल देखील कार्यरत आहेत। मौन बाळगतात म्हणून मौनीगिरी महाराज अशीही त्यांची ओळख आहे। 12 वर्ष मौन पाळण्याचा विक्रम त्यांनी केलेला आहे। नाशिकमधून महायुतीने उमेदवारी द्यावी म्हणून ते आग्रही होते, मात्र आता अपक्ष म्हणून ते मैदानामध्ये आहेत। 2009ला छत्रपती संभाजीनगरमधून त्यांनी लोकसभा लढवली। 2009च्या निवडणुकीत शांतिगिरी महाराजांना 3ऱ्या क्रमांकाची म्हणजे 1,48,026 मतं मिळालेली। 2014ची लोकसभा त्यांनी टाळली आणि 2019 मध्ये अपक्ष उमेदवाराला त्यांनी पाठिंबा दिला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।